परिषद तुम्ही बारकाईने ऐकली असेल, पाहिली असेल. तुम्हाला ही पत्रकार परिषद किती महत्त्वाचं पाऊल वाटलं गेल्या काही दिवसात ज्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या या निवडणूक आयोगाला बाहेर काढण्याच्या दृष्टीनं? कारण निवडणूक आयोग हा भारताचा अतिशय महत्त्वाचा लोकशाहीच्या दृष्टीनं कणा आहे आणि याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना त्यांनी ज्या दारुगोळ्यासह काल ते आले होते त्या सगळ्यातनं ते मुक्त झाले असं वाटतं का आरोपातून? विलास, एकतर या पत्रकार परिषदेला खूप उशीर झाला. राहुल गांधी यांनी हा विषय जनतेच्या न्यायालयात चर्चेला आणल्यानंतर अपेक्षा अशी होती की निवडणूक आयोग तात्काळ याला प्रतिसाद देईल, परंतु काही तांत्रिक बाबीत निवडणूक आयोग अडकून पडला. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ॲफिडेव्हिटवर हे सगळं मांडा, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. तर त्यातली काय मेख आहे, काय अडचण आहे, हेही लोकांच्या लक्षात आलं होतं. राहुल गांधी म्हणत होते की मी लोकसभेतला विरोधी पक्षनेता आहे, मी सदस्यत्वाची शपथ घेतलेली आहे संविधानाशी एकनिष्ठ, कशाला वेगळी परत एकदा तुमच्याशी म्हणजे तुम्हाला ॲफिडेव्हिटवर का देऊ. आता हे सगळं होत असताना मध्ये काही दिवस गेले, अचानक बिहारचा मुद्दा आला, तो प्रखर चर्चेचा मुद्दा बनला. सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावर चर्चा झाली, त्यांचं काही मत आलं सर्वोच्च न्यायालयाचं. बिहारची त्यांची यात्रा सुरुवात झाली तेव्हा मग निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. खरं तर असं व्हायला नको आहे विलास. असं आहे की आपण कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घेणं हे पत्रकारांना अपेक्षित नाही, त्यांनी ती घेतलीच नाही पाहिजे, त्यांनी जनतेसाठी बोललं पाहिजे. या भावनेतून मला जो वेळ तुम्ही देणार आहात त्यात मी एकच म्हणणं मांडू इच्छितो की घटनाकारांनी देशामध्ये काही घटनात्मक संस्था यासाठी बनवलेल्या आहेत की त्यांचं स्वातंत्र्य कशानेही बाधित होऊ नये, त्यांनी लोकशाहीच्या जपणुकीसाठी काम करावं. अशा काही घटनात्मक संस्था आहेत. त्या घटनात्मक संस्थांनी, तिथे काम करणाऱ्यांनी आपल्याला कोण नियुक्त केलं ह्याचा विचार करू नये. कारण असा आहे की आजचा प्रश्न नाहीये हा. मला तर वाटतं आज भारताच्या राजकारणामध्ये जे काम करणारे प्रमुख चेहरे आहेत हे 30-40 वर्षांनी कुठं असतील मला माहित नाही. तुम्ही आम्ही कुठं असू आम्हाला माहित नाही. तुम्ही पुढच्या पिढ्यांना काय देणार आहात? खरंय. तुम्ही पुढच्या पिढ्यांना भारत काय हाती सोपवताय त्यांच्या? तुम्ही काय अमेरिकेशी स्पर्धा करणारा भारत, जगातल्या महासत्तेची आकांक्षा बनणारा भारत तुम्ही काय देताय त्यांच्या हातामध्ये? आज घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता जर टिकवायची असेल तर त्यांचं प्रत्येक वर्तन हे जनतेला जे अभिप्रेत आहे त्याच्याशी असलं पाहिजे. जनतेच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्याच्याशी त्याचं निराकरण करणारं असलं पाहिजे. आणि मला वाटतं कालची पत्रकार परिषद विलंबाने झाली, त्यात काही उत्तरं मिळाली नाहीत. मी थोडासा आणखी काही सेकंदाचा अवधी घेऊन तुम्हाला एकच सांगतो. त्यातला एक मुद्दा मला आश्चर्यकारक वाटला की सीसीटीव्ही फुटेज जर रेल्वे स्टेशनवर आम्ही प्रवाशांचं काढू शकत असू, शासकीय कार्यालयात जाणाऱ्या येणाऱ्यांचं काढू शकत असू, एसटी स्टँडवर बसलेल्या प्रवाशांचं काढू शकत असू, तिथं प्रायव्हसी ब्रीच होत नाही, तर मग निवडणुकीला उभे राहिलेल्या मतदारांची प्रायव्हसी कशी काय ब्रीच होते? मला काही कळलं नाही. अगदी खरं. त्यामुळे हा मुद्द्यावर मी तिथे थांबतो. पुढे संधी दिली तर आणखी बोलेल. नाही, नक्की सर. कारण आज सामान्य माणसाच्या जे मनात आहे, जे त्याला वाटतंय तेच तुम्ही मांडलेलं आहे. अगदी तो मूळ प्रश्न आहे की कारण या सगळ्यातनं जे प्रश्न निर्माण झालेले ते प्रश्नाची उत्तर मिळण्यापेक्षा अधिक प्रश्न निर्माण झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण शैलेशजी, मुद्दा हा उपस्थित केला जातोय की तुमच्याकडनं म्हणजे काँग्रेसकडनं विरोधकांकडून काही गोष्टींच्या बद्दल विनाकारण सनसनाटी निर्माण केली जाते. त्यांचा असाही आरोप केला जातोय की अशा ज्या संस्था आहेत या संस्थांचं राजकीयकरण करणं हे धोकादायक आहे या देशासाठी आणि तुम्ही त्या सगळ्याचं राजकीयकरण करताय, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय असा आरोप केला जातोय. उदाहरणादाखल त्यांचे काही आक्षेप मी तुम्हाला सांगतो. आता त्यांचे प्रतिनिधी नाही आहेत त्यामुळे मला आम्ही राजकीयकरण केलेलं नाही. मला त्यांचे प्रश्न तुम्हाला विचारावे लागतील. उलट पक्षी राजकीयकरण स्वायत्त संस्था असून इलेक्शन कमिशननी स्वतःचं केलंय. इलेक्शन कमिशननी स्वतःचं राजकीयकरण केलंय. ते भाजपाला पाठीशी घालतायत आणि कालची निवडणूक आयोगाची जी प्रेस वार्ता होती ती चोर के दाढी में तिनका होती. मला एकाच प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाकडून पाहिजे का वोटर लिस्टमध्ये दुबार नावं नाहीत, की वोटर लिस्टमध्ये डेथ झालेल्या लोकांची नावं नाहीत, की वोटर लिस्टमध्ये मायग्रेट झालेल्या लोकांची जिथून ते मायग्रेट झाले आणि जिथे मायग्रेट झाले 2-2 ठिकाणी त्यांची नावं नाहीत, की वोटर लिस्टमध्ये ग्रामीण भागाच्या लोकांचं शहरी भागात सुद्धा पुन्हा वोटर लिस्टमध्ये नाव आलेलं नाही,
एका राज्यातल्या लोकांचं दुसऱ्या राज्यात वोटर लिस्टमध्ये, दोन राज्यांमध्ये वोटर लिस्टमध्ये नावं नाही. पण शैलेशजी ऐका ना, हा जो मुद्दा आहे ना, त्या मुद्द्याबद्दल ते बोलले ना, आपण हे मान्य करूया. तुम्ही आता जिथं राहता तिथं पण तुमचं नाव असतं, तुमच्या गावात असतं, तुम्ही जिथं शिक्षण घेतलं तिथंही नोंदवता आणि आता कामाला आहे. आपली जबाबदारी आहे ती की बाबा आपण ते नाव डिलीट केलेलं पाहिजे. त्या त्रुटी आहेत, त्यांनी सांगितलं डबलिंग आहे नावांचं आणि त्याच्यासाठी आम्ही SIR जे करतोय ते त्यासाठीच करतोय. अनिल भाऊ बोंडे आपल्यासोबत आले. अनिल भाऊ, मला किती दिलासा वाटला तुम्ही आला. तेच म्हणतोय की डबलिंग नावं जर आहे, ट्रिपलिंग नावं जर आहे, 4 टाइम्स जर नावं आले, मला असं वाटतंय की जर डबलिंग नाव आहे, ट्रिपलिंग नाव आहे, 4 टाइम्स नाव आहे, तर आम्ही व्हिडिओ फुटेज मागतोय तुम्हाला, सीसीटीव्ही फुटेज त्याच्यासाठीच मागतोय की खरं त्या लोकांनी एकच वेळेस केलंय मतदान की वारंवार मतदान केलंय. आणि या सगळ्या गोष्टी लपवण्याचं इलेक्शन कमिशनला काही कारण नाही. की इलेक्शन कमिशन एक ऑटोनॉमस बॉडी, स्वायत्त संस्था आहे. त्यांनी कोणत्याही एका पक्षाची पाठराखण करायची गरज नाही. आम्ही जर म्हणतोय की आम्ही परीक्षेला बसलो, दुसऱ्या परीक्षेला बसला आणि एकाने चिटिंग केली, तर ज्यांनी चिटिंग केली त्याची आम्ही जर कंप्लेंट करतोय तर त्या कंप्लेंटवर कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे. त्यांनी अश्युरन्स द्यायला पाहिजे की याच्यावरती आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहोत म्हणून. ठीक आहे, कुठे जर चिटिंग झाली असेल. अनिल बोंडे आपल्या सोबत आहेत. अनिल भाऊ, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो येतोय, आवाज येतोय. बरं, थेट प्रश्न तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलं असेल. मला त्या सगळ्यावरती तुमचं उत्तर हवं आहे. अजूनही निवडणूक आयोगानं जे उत्तर दिलेले आहे ते समाधानकारक नाही असं मत येतंय सगळ्यांचं. आता जो निवडणूक आयोग आग्रह धरतोय राहुल गांधींनी ॲफिडेव्हिट द्यावं. मग राहुल गांधी म्हणतायत अनुराग ठाकूरांनी का देऊ नये, ते त्यांनाही मागावं. निवडणूक आयोग भेदभाव करतोय का? निवडणूक आयोगासाठी काही लाडके आणि काही दोडके आहेत का? विलास, एक गोष्ट समजून घ्या प्लीज. की निवडणूक आयोगाने फक्त राहुल गांधीचं नाव घेऊन ऍफिडेव्हिट द्या असं म्हटलं नाहीये. त्यांनी हे म्हटलं की ज्यांना ज्यांना आरोप करायचे आहे, ज्यांना ज्यांना निवडणूक आयोगाकडे तक्रार करायची आहे किंवा काही सांगायचं आहे, त्यांनी ऍफिडेव्हिटवर करा, त्यांनी हलफनाम्यावर करा. आणि जर करत नसाल तर तुमच्या आरोपामध्ये तथ्य नाही. अनुराग ठाकूरांनाही जरी आरोप करायचे असले तरी अनुराग ठाकूरांनाही तोच नियम लागू आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मी पाहिलं की निवडणूक आयोगाने 85 मिनिटाची जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये हे निश्चितपणे दिसलं की राहुल गांधी किती हास्यास्पद आरोप करतात आहे. आणि राहुल गांधी फक्त संभ्रम पसरवण्यासाठी आरोप करतात आहे. निवडणूक आयोगच नाही तर सगळ्या स्वायत्त संस्थांना संशयास्पद स्थितीमध्ये आणणं हाच एकमेव उद्देश आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने कितीही समजावून सांगितलं तरी लोकांच्या मनात संभ्रम राहणार नाही. पण काय दुश्मनी असेल त्यांची, का त्यांना असं करायचं असेल? संभ्रम राहणार. आता एकच उदाहरण देतो मी, त्यांनी सांगितलं की घराचा नंबर, राहुल गांधींनी किती ताकदीने सांगितलं की 0 नंबरच्या घरामध्ये सगळ्यांचे 0 नंबरचे कसे. या माणसाला ग्रामीण भागच माहित नाही ना. ग्रामीण भागामध्ये कुठे घराला नंबर दिला असतो? जो बेगर माणूस असतो, जो पुलाच्या खाली झोपतो, त्याचा कुठे नंबर असतो? मग त्याला एक स्टॅच्युटरी नंबर म्हणून 0 नंबर जर दिला, हे खरं म्हणजे राहुल गांधींनी समजून घ्यायला पाहिजे. अगदी खरं आहे अनिल भाऊ, तुम्ही बोललात ना, 100% खरं आहे हे. राहुल गांधींनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. पण निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज का हे करताय? सांगतो ना, सीसीटीव्ही फुटेजच्या संदर्भात सांगतो. प्लीज. 45 दिवसाच्या आत निवडणुकीच्या प्रक्रियेवर जर आक्षेप घेतला, म्हणजे एखादा कॅन्डिडेट जर हारला आणि त्यांनी 45 दिवसाच्या आत कोर्टात गेलं किंवा आक्षेप घेतला, 45 दिवसाच्या आतच जाता येतं कोर्टात, नंतर नाही जाता येत, जर गेलं तर कोर्टाच्या माध्यमातून ते सगळ्या ज्या केसेसमध्ये सीसीटीव्ही जपून ठेवतात आणि सीसीटीव्ही सादर केला जातो. आता जे उदाहरण दिलं होतं, तुम्हीच दिलं होतं मला असं वाटतं, की एखाद्या कॉलनीमध्ये जर काही गोष्ट झाली तर कॉलनीवाल्यांनी सीसीटीव्ही द्यावा का नाही. सार्वजनिक दिल्या जात नाही, पोलीस मागतात तेव्हा पोलीस तो सीसीटीव्ही जप्त करतात. परंतु सार्वजनिकरित्या सगळ्यांना टीव्हीवर दाखवायसाठी तो सीसीटीव्ही नसतो. टीव्हीवर प्रदर्शित करा थोडं कोणी म्हणालंय की टीव्हीवरती निवडणुकीच्या वेळेस. आणि असंही निवडणूक सगळे पत्रकार कव्हर करतातच की अनिल भाऊ. सेल्फी पॉइंट लावता तुम्ही बाहेर निवडणूक केंद्राच्या बाहेर. निवडणूक आयोग सीसीटीव्हीचं कव्हरेज 100% मिळतं. हरियाणाच्या निवडणुकीमध्ये तेच झालं. ताबडतोब आक्षेप नोंदवला गेला. सीसीटीव्हीचं कव्हरेज
कोर्टाने बोलावलं आणि त्यामध्ये जे काही दिसलं त्यावर कोर्टाला निर्णय घ्यावा लागला. बर. तिसरी महत्वाची गोष्ट, हा, तिसरी, एका बापाला 40 मुलं आहे का, त्याचंही उत्तर राहुल गांधीला मिळालं की एक जर धर्मगुरू असेल, त्यांचे जर शिष्य असतील, त्यांच्या शिष्याचं नाव आहे, लोक समोर येऊन सांगतात आहे. आता हे डुप्लिकेशन म्हणजे अनेक ठिकाणी होतात, हो आहेत, आणि त्याच्यासाठीच तर SIR आहे, त्याच्यासाठीच तर इंटेन्सिव्ह रिव्ह्यू आहे. आणि म्हणून जर का निवडणूक आयोग ती चूक जर दुरुस्त करत असेल, म्हणजे ती चूक यासाठी की खरं जर पाहिलं तर प्रत्येकाने नाव दुसरीकडे नोंदवताना, शिफ्ट होताना आपला दुसरा फॉर्म भरून इथलं नाव कॅन्सल केलं पाहिजे. पण होत नाही. मृत्यू झालेल्यांची नावं, आता बिहारमध्ये जेवढ्या लोकांचे मृत्यू झाले, आता त्यांनी म्हटलं की एका वर्षात एवढे मृत्यू झाले का? अरे 20 वर्षापासून मृत्यू झाले. जर तो इंटेन्सिव्ह रिव्ह्यू जिवंत आहे त्यांचे पण डिलीट केले जात आहेत, त्यावर आक्षेप आहे. ऐका ना, आणि म्हणून आता घरोघरी जाऊन जर इंटेन्सिव्ह रिव्ह्यू होत असेल आणि तो पूर्ण देशात झाला पाहिजे, आणि पूर्ण देशात होणार. सर्वात महत्वाचं आहे का, तुमचं घर असो नसो, तुम्ही 18 वर्षाचे आहात आणि भारताचे नागरिक आहात, तर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. आज यांचा प्रॉब्लेम काय आहे की यांना 100% माहिती आहे आपण जिंकू शकत नाही. आता विधानसभा आणि महाराष्ट्रातल्या लोकसभेमध्ये हे झालं राजकीय. मला राजकीय चर्चा थोडीशी टाळायची आज. अनिल भाऊ, ठीक आहे, ते हरलेलेच आहे, ते काय व्हायचं त्यांचं ते होऊ देत नाही. हे जे आरोप करतात, राजकीय आरोप करतात, आताही यांना जे उत्तर मिळाले निवडणूक आयोगाचे, अजूनही काही शंका असतील तर त्या नाही. महाराष्ट्रात 40 लाख जे मतदार वाढले ना अनिल भाऊ, त्याच्याबद्दल उत्तर का दिलं जात नाहीये? निवडणूक आयोगानं काल द्यायला पाहिजे होतं ना. वाढलेले आहेत, तेही मिळतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की जी मतदार यादी आहे ती वेबसाईटवर आहे. त्यावर जर तुम्ही तुमचा एपिक नंबर टाकला तर तुमचं नाव कुठे आहे. आणि यांनी काय म्हटलं, फक्त मशीन रिडेबल यादी नाहीये, परंतु ती यादी डाउनलोड करता येते पूर्णतः. आणि इपिक नंबर जर टाकला तर तुमचं नाव नाही, डिजिटल इंडिया म्हणायचं आणि पुन्हा डिजिटल इथे द्यायचं नाही. नावाचे म्हणजे शैलेश अग्रवाल असेल तर त्याचे पहिले 3 अक्षर अग्रवाल नावाचं 3 अक्षर टाकले तरी त्यांचा एपिक नंबर आणि कोणत्या बूथ मध्ये मतदान होतं हे सुद्धा आहे. म्हणून लोकांना माहिती आहे. बरं, ठीक आहे. अनिल भाऊ मी दोघांकडून उत्तर घेतो. आधी ताई तुम्ही उत्तर द्या, नंतर शैलेश तुमच्याकडे येतो. मला वाटतंय की सगळे प्रश्न तसेच अनुत्तरित आहेत आणि गोलमाल सगळं चाललंय. तुमचा कॅमेरा ऑडिओ येतोय, कॅमेरा गेलाय, जरा प्लीज.